हॅलो. तर निश्चित आता या स्पर्धेचा पुरेपूर यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जर आनंद घेत असाल तर निश्चितच आर एस लाईव्ह राहुल म्हात्रे भाल हा चॅनल इथे निश्चितच या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा ही स्पर्धेचे आनंद घेऊ शकता. ओपनिंगची जोडी मैदानाकडे दाखल होतोय. निश्चितच दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी इथे उपलब्ध आहेत. त्यांचा सुद्धा धन्यवाद देतो. पहिला सामना एके साईडला गावदेवी उरनोली संघ, दुसऱ्या साईडला पाहिलं तर रायडर्स कालेर्स या संघादरम्यान 4 षटकांचा सामना असेल. निश्चितच दोन्ही क्वालिफाय पंच तिथे उपलब्ध आहेत आणि निश्चितच पाहायला प्लीज जर का विनंती असेल की लगेच क्षेत्रक्षेत्र समजून घ्यायचा, तर वेळेचा भान ठेवायचं. जरा फायनल डे असल्यामुळे जरा स्पीडमध्ये घ्यायचं जरा सामने प्लीज. या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी श्रीराम बलवली हा संघ क्वालिफाय झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर अमर कलवे हा संघ टॉप 4 मध्ये पोहोचलेला आहे. निश्चितच तिसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर रामोडी हा संघ टॉप 4 मध्ये बोला. आजचा दिवस कुठल्या संघामध्ये असेल ती सुद्धा लढत आपण पाहूच. तर स्ट्राईक फलंदाज एक बिगेटर फलंदाज अजिंक्य, नॉट फलंदाज पाहायला गेलं तर विनीत अजिंक्य. स्ट्राईक फलंदाज विनीत पाहायला मिळतो आणि नॉट फलंदाज म्हणजे अजिंक्य ज्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि गोलमार्फत गोलंदाज पहिलं षटक घेऊन स्वतः गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं सुद्धा ते म्हणजे सुनील. नो डाऊट निश्चितच पहिलाच सामना इथे या भालच्या मैदानात इथे खेळला जातोय. एके साईडला गावदेवी उरनोली विपक्ष रायडर्स कालिसे या संघादरम्यान सुनील हा गोलंदाज येतो. मात्र एक भेदक गोलंदाज तो म्हणजे उरनोली संघाचा अनेक असे सामने त्याने गोलंदाजी मात्र जिंकलेला. निश्चितच फलंदाजी त्यांची चांगलीच पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर वेळेला असं मैदानावर पाहिलेलं आहे. निश्चितच पंचांचा इथे आम्हाला ग्रीन सिग्नल मिळतोय. सामन्याला सुरुवात होतोय. सामना रंगतोय. आई गावदेवी उरली विपक्ष रायडर्स काल पहिला चेंडू फेकी घेतो हा गोलंदाज. पहिला चेंडू इथं पाहता पाहता सेकंड कीपर तिथं फंबल होतो. दुसऱ्याचा प्रयत्न असेल तोपर्यंत पाहायचा आहे दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होते का मात्र. आणि निश्चितच दुसरी सुद्धा धाव इथे कंप्लीट होताना दिसत आहे मात्र. आणि मात्र वैयक्तिक आणि संघाचा सुद्धा खाता खोला तर 2 या धावसंख्येने मात्र 4 षटकांचा सामना असेल. निश्चितच एक चढ ओढ असेल. किती धावांचा टार्गेट उभा करू शकतोय तो म्हणजे रायडर्स कालेसे हा संघ ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तोपर्यंत त्याच्यावरील संघ खेळणार आहे तो म्हणजे बापेश्वर उरनोली गावदेवी उरनोली संघ तोडत ताकदीचा संघ मानला जातोय. पुढे चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा मारक होतोय सुनील यांच्या माध्यमातून. मात्र पुढे चेंडू पुन्हा एकदा चांगलासा चेंडू इथे पाहायचा. चेंडू जातो हव्यात बसतोय. चेंडू स्वतः क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र पहिला मोहरा परत म्हणजे प्रावली कशामध्ये 2 या धावसंख्येमध्ये. आणि निश्चित अफलातून गोलंदाज पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. सुनील यांच्याकडनं मात्र पहिला चेंडू डबलनी कन्वर्ट केला. त्याच्यानंतर हा चेंडू कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज आणि इथे विकेट्स प्राप्त करतोय तो म्हणजे कालिसी संघाचा तो म्हणजे विनीत हा मात्र इथे आऊट होताना दिसत आहे. मात्र नेक्स्ट फलंदाज मैदानाकडे दाखल होते. मात्र नवीन फलंदाज मैदानाकडे येताना दिसत आहे. मात्र पाहायचा मात्र प्रतीक निश्चितच प्रतीक ठाकूर हा येतो. मात्र सुरुवात तर चांगली होताना दिसत आहे. पहिलं चेंडू डबलनी कन्वर्ट केला. त्याच्यानंतर एक विकेट प्राप्त केला सुनील यांनी मात्र. आणि पाहायला गेलं तर गावदेवी उरनोलीमध्ये काल नाईटच्या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये पोहोचलेला आहे. निश्चितच नाईट स्पर्धेमध्ये आणि कालच्या दिवशीमध्ये सोनकर गावमध्ये अंडरमच्या मॅचेस होत्या सर. आम्ही पण तिथे उपलब्ध होतो. अक्षय सर होते. जरा स्पीडमध्ये घ्यायचा जरा एक विनंती करतो कारण खूपच वेळ झालेला आहे. पहिला सामना आपण इथे पाहतो आपण. आज चढाओढ असणारच सर्व टीमची अपोजिट संघ पाहायला मिळतील. याच्यानंतर बापदेवी रांजणखार विपक्ष श्रीराम बलवली शुभम यांचा संघ असेल. त्या संघाला सुद्धा विनंती आपण आला त्याची नोंद द्यायची. पुढे चेंडू सुनील यांचा पुन्हा एकदा मारा करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू पुन्हा एकदा उचली घेणार चेंडू काही समजू शकले जोरदार अपील होताना दिसत आहे. मात्र काहीच समजू शकले मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकी होता हा गोलंदाज. यालाच म्हणतात कमबॅक. पहिला चेंडू डबलनी कन्वर्ट केला. त्याच्यानंतर विकेट प्राप्त केला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकी होता हा गोलंदाज. उर्वरित 3 चेंडू खेळ बाकी असेल अजूनपर्यंत पाहायला गेलं तर. त्या ती कशापर्यंत गोलंदाजी करतो ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पुढे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा मारा करे हा गोलंदाज पुन्हा एकदा सुनील.
पुन्हा एकदा चांगलासा चेंडू सेकंड कीपर तिथे कलेक्ट करतो का आणि करतोच आणि पुन्हा एकदा हात बसतोय तो म्हणजे रायडर्स कालसी या संघाला 2 या धावसंख्या मात्र कुठल्या अजूनपर्यंत खातं सुद्धा खोललं नाही मात्र म्हणजे प्रत्येक यांनी आणि निश्चितच पुन्हा एकदा कुठेतरी गोलंदाजी हवी होतं दिसत आहे सर पाहायला गेलं तर आणि आपल्यातून गोलंदाजी पाहतोय त्याच्या जेव्हा मात्र अनेक असे सामने विजयसी प्राप्त केला अनेक असं टुर्नामेंटमध्ये स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर बक्षीस पात्र सुद्धा झालेलं म्हणजे म्हणजे गावदे उर्नोली संघ कालच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये पोहोचलेलं म्हणजे गावदे उर्नोली संघ मात्र असेल निश्चितच पाहायला गेलं तर चांगलीशी सुरुवात पाहायला मिळते ते म्हणजे उर्नोली संघांना मात्र आणि मात्र पाहायला गेलं तर कुठेतरी अडचणीत सापडलेला संघ दिसतोय अजूनपर्यंत म्हणजे रायडर्स कालिसे हा संघ मात्र अजूनपर्यंत 2च अशी धावसंख्या होते 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या होताना दिसत त्यामध्ये नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल होते ते म्हणजे दिवेश यांच्या स्वरूपात मात्र निश्चितच पहिलं षटक उद्या अजून 3 षटकाचा खेळ बाकी असेल या संघामध्ये निश्चितच सुनील अनिल असे 2 भेदक गोलंदाज पाहायला मिळतात आणि चांगलीशी कामगिरी पाहिजे होतं आपल्या संघासमोर पूर्णपणे पाहायला गेलं तर नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल होते देश यांच्या स्वरूपात मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजे सुनील पुढे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा मारा करतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा एकदा संयमी खेळी पाहायला मिळते तोपर्यंत तिथे क्षेत्रक्षेत्र तिथे कलेक्ट करतोय मात्र तोपर्यंत तिथे सिंगल प्राप्त होतोय या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येत भर पडतो धावसंख्येतून 3च्या घरात 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या होताना दिसत मात्र चांगलीशी सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजी कुठेतरी हवी होताना दिसत मात्र पाहायला गेलं तर त्या दृष्टिकोन पाहायला मिळते असे जो गोलंदाज निश्चितच एक सांगण्याला एक रंगत माझे पुढे चेंडू सुनील पुन्हा एकदा मारा करतो पुन्हा एकदा चांगला चेंडू लेक्चेशन ठेवलं मात्र चेंडू जातोय आणि निश्चितच 55 आमचे पोहतोय हा खणखणी चौकार मिळतोय या चौकारची साहाय्याने धावपलक पुढे सरतो धावसंख्या येते म्हणजे 7च्या घरात षटक क्रमांक इथे पहिले सुद्धा समाप्त होते 1 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या रायडर्स कालिसी या संघाची म्हणजे 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या होताना दिसत मात्र आणि निश्चितच याच्यानंतर होणार सामना असेल बापदेवी रांजणखार विपक्ष श्रीराम बलवली शुभम यांचा संघ असेल निश्चितच आजच्या दिवसातील पहिला सामना रंगतो एकेसरला गावदे उर्नोली अपोजिट संघ असेल म्हणजे रायडर्स कालेश्री त्याच्यानंतर बापदेवी रांजणखार विपक्ष श्रीराम बलवली शुभम यांचा संघ असेल त्याच्यानंतर काठलपाडा दिगाटी विपक्ष कन्हैया कानोबा या संघामध्ये सामना रंगेल त्याच्यानंतर शेवटचा सामना असेल गावदी खारसापोली विपक्ष वागडेश्वर कलवी या संघादरम्यान असेल तर दोन्ही सर्व संघांना एक विनंती असेल की आपण आलीची लगेच आपण नोंद करायची इथे कारण आज शेवटचा दिवस असेल फायनल डे असल्यामुळे सहकार्य करायचं आहे गोलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय पाहायला तर उर्नोली संघाचा म्हणजे स्वराज हा गोलंदाज निश्चितच सुनील यांनी चांगलीशी कामगिरी पाहायला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल फक्त 7 धावा खर्च केले मौलाचे 2 विकेट प्राप्त केले स्वराज हा गोलंदाज व्यक्ती दुसरं षटक घेऊन स्वतः गोलंदाज पुन्हा एकदा फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचलतोय चेंडू जातोय लेखत ही आणि पुन्हा एकदा 55 रनच्या पोहोचतोय हा चेंडू खणखणीत चौकार मिळतोय या चौकारच्या साहाय्याने धावपल पुढे सरतो धावसंख्या म्हणजे 11च्या घरात 11 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गडी बाद 11 अशी धावसंख्या होत दिसत मात्र चांगलीशी सुरुवात पहिल्या चेंडूत प्रहार पाहायला मिळेल मात्र आणि निश्चितच पूर्णपणे यशस्वी तो पाहायला मिळाला मात्र आता चौकाराच्या साहाय्याने मात्र धावपलक पुढे सरकते धावसंख्या 11च्या घरात सुरुवात तर चांगली होताना दिसत आहे दोन्ही संघाकडनं निश्चितच पहिल्याच सामन्यामध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवतोय ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे मात्र उर्वरित निश्चित पाहायला तर दुसरं षटक प्रगतीपथ पाहायला गेलं तर स्वराज हा गोलंदाज असेल पहिल्याच चेंडू चौकार उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी असेल अजूनपर्यंत पाहायला गेलं तर कशामध्ये गोलंदाजी करावं लागेल निश्चित सोनी आणि चांगलीशी कामगिरी पुढे चेंडू स्वराज यांचा पुन्हा एकदा मारा करतो हा गोलंदाज पुन्हा एकदा चांगलासा चेंडू जोरदार अपील होताना दिसत आहे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकी करतो हा गोलंदाज मात्र निश्चितच निर्धाव चेंडू कुठली रन मिळत नाही मात्र आणि मात्र पुन्हा एकदा धावसंख्या तिथे स्थिरवते धावसंख्येत म्हणजे 11च्या घरात 2 गडी बाद 11ची धावसंख्या होताना दिसत आहे मात्र कधी रणनीती असावेत निश्चितच सुनील नंतर अनिल हा गोलंदाज येतोय मात्र गोलंदाज कुठेतरी परिवर्तन पाहायला मिळतंय स्वराज याला मात्र आज गोलंदाजी दिलेल्या मात्र पुढे चेंडू स्वराज यांचा पुन्हा एकदा मारक होता हा गोलंदाज पुन्हा एकदा आखुट्यापर्यंत चेंडूला विकतो चेंडू जातो पुन्हा एकदा चेंडू जातो विकेट वा 6 या अशा 6 धावा मिळतात 6 धावसंख्या मात्र धावपलक पुढे सरतो धावसंख्या म्हणजे
17च्या घरात 7 रन्स लॉस ऑफ द 2 विकेट्स 2 गडी बाद 17 धावसंख्या होते. 17 म्हटलं की कुठल्या संघाला खतरा बसतोय ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मात्र सुरुवात तर चांगलं होतं दिसत मात्र सुनील नंतर अनिल हा गोलंदाज येणार होता मात्र पण कुठेतरी चेंजेसमध्ये परिवर्तन केलं मात्र पाहायला स्वराज याला गोलंदाजी दिली. पहिल्या चेंडू चौकार त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू त्याच्यानंतर एक बिगिट षटकार पाहायला मिळाला. मात्र निश्चितच कुठेतरी अनिल यांच्या समाविष्ट नाही मध्ये या संघामध्ये आज कुठेतरी पाहायला गेलं तर कामानिमित्त बाहेरला गेला असेल. निश्चितच पुढे चेंडू स्वराज यांचा पण एकदा मारा करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा या अर्कपर्यंत चेंडू स्टेट ड्राईव्ह करतो हा फलंदाज. मात्र सिंगल मात्र काय रोखू शकले नाही. मात्र या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येत भर भरतो. धावसंख्येत म्हणजे 18च्या घरात. याच्यानंतर होणारा सामना असेल बापदेव रांजणकार विपक्ष श्रीराम बलवली शुभम यांचा संघ असेल. आपण लगेच एक विनंती असेल इनिंग संपतात आपण लगेच टच करण्यासाठी यायचं आहे. एक सहकार्य करायचं प्लीज भाल संघाला. मात्र तर मात्र इथे सिंगल प्राप्त होतोय. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढे चेंडू स्वराज यांचा पुन्हा एकदा मार्क होता हा गोलंदाज पुन्हा एकदा मार करेल. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू यार्कपेचा चेंडू मात्र काहीच समजू शकला. मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेक होतोय. पहिला चेंडू चौकार त्याच्यानंतर निर्धाव त्याच्यानंतर एक बिगिट पाहायला मिळाला त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेक होतोय. गोलंदाज कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे कारण ऑलरेडी धावसंख्या झाली म्हणजे 18च्या घरात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्या ते म्हणजे सुनील यांनी. मात्र अद्वैत हा षटक फेकी करतोय. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्वराज यांचा पुन्हा एकदा मारा करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू मात्र कमबॅक करतोय. निश्चितच पंचाचा शहर येतोय ओ बुलाते मग जाने का नाही व्हाईट चेंडू घोषित केला पंचांनी. मात्र अवंत धावसंख्या म्हणजे 19च्या घरात. प्लीज क्वालिफाय पंच आहेत जरा विनंती असेल क्वालिफाय पंच त्यांच्यावर कुठलाही प्रेशर आणू नका कारण गेले 3 दिवस त्यांची भरपूर मेहनत आहे. आणि निश्चितच प्लीज उरलेले संघ एक विनंती असेल कारण दोन्ही संघ पंच क्वालिफाय आहेत गेले 3 दिवस मेहनत करतात. निश्चितच आणि पुन्हा एकदा स्वेअर चेंडू अवंतर धावसंख्येत भरतो. धावसंख्येत म्हणजे 19 षटकात 19 रन्स लॉस ऑफ द 2 विकेट्स 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या होताना दिसते. मात्र उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल. निश्चितच पहिला सामना आज पाहायला मिळतोय. याच्यानंतर बापदेव रांजणकार म्हणजे हाशिवरे संघ साईडचा हा संघ असेल त्याचे साई ऑपोजिट संघ असेल श्रीराम बलवली संघ असेल. पुढे चेंडू स्वराज यांचा पुन्हा एकदा मारा करतो. पुन्हा एकदा चेंडू रबर करतो चेंडू जातोय वा 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 बिगिट षटकार आणि पाहायला षटक मग इथे दुसरं सुद्धा समाप्त होते. 2 षटकाची मोबत धावसंख्या होती ती म्हणजे रायडर्स कालेश्री या संघाची ती म्हणजे 25. चला प्लीज पाणी घेऊन जायचं प्लीज. 25 अशी धावसंख्या होते. सुरुवात तर चांगली झाली म्हणजे पहिल्या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च केला सुनील आणि त्याच्यानंतर हा मागडा षटक मारला स्वराज यांचा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला सुनील आणि त्याच्यानंतर हा षटक स्वराज यांनी तब्बल 18 धावा खर्च केल्या. अशा धावसंख्या होते म्हणजे 25. याच्यानंतर निश्चित होणार सामना असेल बापदेवी रांजणकार विपक्ष श्रीराम बलवली. चला इनिंग संपता आपण लगेच टच करण्यासाठी यायचं. एक विनंती असेल एक सहकार्य करायचं प्लीज ते म्हणजे भाल संघाला. गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिक अध्यक्ष चषक 2026 मध्ये आज शेवटचा दिवस शेवटच्या दिवसात पहिलाच सामना इथे रंगतोय. एका साईडला गावदेवी उरनोली संघ असेल दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर रायडर्स कालेश्री संघ असेल आणि रायडर्स कालेश्री संघाची मध्ये धावसंख्या म्हणजे 25 अशी धावसंख्या होते. प्रति 2 षटका मागे उर्वरित 2 षटकाचा खेळ बाकी असेल ते सुद्धा हाणामारीचं षटक असेल. चला जरा स्पीडअप मध्ये घ्यायचं प्लीज कर्णधार सुनील. उर्वरित 2 षटकाचा खेळ बाकी असेल त्या षटकामागे निश्चितच अजून तर 20-25 जरी रन्स आले तर निश्चितच चांगला होईल. एक स्कोर चांगला होईल उभा होईल. मात्र आणि कितपर्यंत धावांचा रोखण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे गावदेवी उरनोली ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मात्र एक दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने भिडताना दिसत. मात्र पाहायला गेलं तर एका साईडला रायडर्स कालेश्री संघ असेल दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर गावदेवी उरनोली संघ असेल आणि ही लढत पाहायला मिळते या ते म्हणजे बाहेरच्या मैदानावर. मात्र गोलंदाज पुन्हा एकदा असेल जेवढे संघाचे तिसरं वैतिक पहिलं षटक हे स्वतः गोलंदाज मिलिंद हा येतो गोलंदाज. मात्र आज अनिल यांची मात्र आज समाविष्ट नाही संघामध्ये झाला नाही. मात्र कुठेतरी बाहेरला कामानिमित्त गेलं. पुढे चेंडू पहिला चेंडू इथं पाहायचा बद्दल प्रहार तर पाहायला मिळेल. मात्र इथे झेल होतं का झेल ड्रॉप होतोय पण मात्र ट्राय तर चांगली केली मात्र दिसे मात्र झेल पण नाही. मात्र संघासाठी मात्र 3 धावा रोखण्याचा प्रयत्न केला मात्र यशस्वी
ठरतोय आणि पुन्हा एकदा सिंगल प्राप्त होतोय. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 26 अशी धावसंख्या होताना दिसत आहे. मात्र पहिल्या चेंडू सिंगल प्राप्त केली. सुरुवात तर चांगली होताना दिसत आहे. मात्र शेवट सुद्धा गोड चांगलंच होईल. मात्र पाहिजे होतं दोन्ही बलाढ्य संघ तेवढं ताकदीचा संघ निश्चितच कुठंतरी स्कोर एक हा मोठं जर उभं केलं तर निश्चितच चांगला होईल. अपोजिट संघ तेवढा ताकदीचा संघ मानला होता तो म्हणजे गावदे उर्नोली संघ. मात्र पाहायला गेलं तर पुढे चेंडू पुन्हा एकदा मिलिंद पुन्हा एकदा मारा करेल हा गोलंदाज पाहायचा पाहिजे. पुढे चेंडू मिलिंद पुन्हा एकदा मारा करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू पुन्हा एकदा चांगला असा चेंडू ओ बुलाती मगर जाने का नाही. एक स्वर चेंडू व्हाईट चेंडू घोषित केला पंचांनी. मात्र अव्वंतर धावसंख्या 27 अशी धावसंख्या होताना दिसत आहे. मात्र या षटकातून एकच चेंडू झालेला निश्चित उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी असेल पाहायला गेलं तर. पुढे चेंडू पुन्हा एकदा मिलिंद पुन्हा एकदा मारा करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रहार तर पाहायला मिळतोय. स्वतः शतक ही तिथे असेल मात्र तोपर्यंत तिथे कलेक्ट करतो शतक. दुसऱ्याचा प्रयत्न असेल दुसरी सुद्धा धाव इथे सहजरित्या प्राप्त होताना दिसत आहे. मात्र हे 2 धावच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या म्हणजे 29 अशी धावसंख्या होताना दिसत आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च केला. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये स्वराज याने 18 धावा खर्च केला. त्याच्यानंतर हा तिसरा षटक घेऊन स्वतः गोलंदाज मिलिंद हा कशाप्रकारे गोलंदाज कमबॅक करतो का ते सुद्धा पाहणं गरजेचं. पुढे चेंडू मिलिंद यांचा पुन्हा एकदा मारा करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू जोरदार आपला होताना दिसत आहे. मात्र इथे पाहायचं एक धाव पूर्ण होताना दिसत आहे. मात्र दुसरा पर्यंत असेल लगेच कॉल द्यायचा पण बॅट कट की लेग वाईज हा निश्चितच लेग बाईच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते. मात्र वरती धावसंख्या म्हणजे 30च्या घरात 30 अशी धावसंख्या होताना दिसत आहे. मात्र उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल. सुरुवात तर चांगली होताना दिसत आहे. मात्र ते म्हणजे रायडर्स कालेस या संघाकडनं. मात्र पुढे चेंडू मिलिंद पुन्हा एकदा मारा करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू इथं पाहायचा. मात्र चेंडू जातोय लेगची शीन आहे तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न असेल पाहायचं. दुसरी सुद्धा धाव होते का मात्र आणि दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना दिसत आहे. मात्र या 2 धावच्या सहाय्याने धावफलक पुढे शकतो. धावसंख्या 32 अशी धावसंख्या होताना दिसत आहे. मात्र 32 अशी धावसंख्या होताना ते उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील विचार केला तर निश्चितच एखादा मोठा फटका आला तर निश्चितच चांगला होईल. म्हणजे रायडर्स कालेश्वर या संघाला मात्र एक चांगलासा स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत. म्हणजे रायडर्स कालेश्वर संघाचे दोन्ही फलंदाज. पुढे चेंडू मिलिंद यांचा पुन्हा एकदा मारक होता हा गोलंदाज. पुन्हा एकदा फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा होता. लेगची टोलवला चेंडू जातो पर्यंत निश्चित पंचांचा इशारा येतोय. खणखणीत चौकार मिळतो. या चौकारच्या सहाय्याने मात्र धावफलक पुढे सरतो. धावसंख्येत म्हणजे 36च्या घरात 36 लॉस ऑफ द 2 विकेट्स 2 गडी बाद 36 अशी धावसंख्या होताना दिसत. मात्र अजूनपर्यंत पाहायला एक चेंडूचा खेळ बाकी असेल. निश्चित अजूनपर्यंत एखादा मोठा फटका आला तर निश्चितच चांगला होईल. होते म्हणजे रायडर्स कालेश्वर या संघाला मात्र आणि निर्धाव चेंडू आला तर निश्चित अपोजिट संघाला जाईल. म्हणजे गावदे उर्नोली संघाला मात्र पाहायचं मात्र चेंडू कशामध्ये फिकी करतो हा गोलंदाज. एखादा मोठा फटका आला चौकार षटका आला तर निश्चितच चांगला होईल. एखादा निर्धाव चेंडू एखादा आपल्या संघाचे चांगला होईल. पुढे चेंडू पुन्हा एकदा टाकण्याचा जे गोलंदाज पुन्हा एकदा मारक होतो हा गोलंदाज मिलिंद. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय पाहायचं मात्र ओ बुलाते मगर जाने का नाही. 1+1 अशा 2 धाव मिळतात. हा चेंडू सेट चेंडू घोषित केला पंचांनी. मात्र 2 धावच्या साहाय्याने धावफलक पुढे होतो. धावसंख्या म्हणजे 38 अशी धावसंख्या होताना शांत गतीचा खेळ पाहायला मिळते या मैदानावर. मात्र अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकातील मागील पाहायला गेलं तर सुनीलने चांगलीशी कामगिरी बजावली. 7 धावा खर्च करून 1 विकेट मोलाचा पटकवला. त्याच्यानंतर स्वराज यांनी एक खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. पाहायला गेलं 18 धावा खर्च केला. त्याच्यानंतर हा गोलंदाज मिलिंद पाहायचा मात्र हा अजूनपर्यंत एक शेवटचा चेंडू सुद्धा शिल्लक असेल. या चेंडू जर निश्चित एक चांगलासा चौकार षटका तर निश्चितच चांगला होतं. म्हणजे रायडर्स कालेश्वर या संघाला मात्र पुढे चेंडू मिलिंद पुन्हा एकदा मारा करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू यष्टी उद्देश करतो हा गोलंदाज मात्र आणि यशस्वी पूर्णपणे चेंडू फेकी करतोय. आणि पुन्हा एकदा या चेंडू मात्र कुठली रन मिळत नाही. मात्र इथे विकेट प्राप्त करतोय तो म्हणजे रायडर्स कालेश्वर संघाचा मात्र. आणि मात्र या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केला. आणि षटक क्रमांक इथे 30 सुद्धा समाप्त होतं. 3 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती म्हणजे रायडर्स कालेश्वर या संघाची म्हणजे 38. प्लीज पाणी घेऊन यायचं प्लीज.
प्लीज पाणी घेऊन जायचं प्लीज. तर या षटकात आपण चर्चा केली तर या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केला मिलिंद यांनी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्या ते म्हणजे सुनील यांनी. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर स्वराज यांनी तब्बल 18 धावा खर्च केला. त्याच्यानंतर मिलिंद यांनी मात्र पाहायला गेलं तर 13 धावा खर्च केला. त्याच्यानंतर पाहायचं शेवटचं षटक असेल, शेवटचं षटक हाणावणीचं षटक असेल. पाहायचं मात्र किती धावांचा डोंगर उभा करू शकतोय तो म्हणजे रायडर्स कालिसे संघ. तर एक विनंती करतो, याच्यानंतर होणारा सामना असेल बापदेवी रांजणकार विपक्ष श्रीराम बलवली शुभम यांचा संघ असेल. इनिंग संपतात आपण टॉच करण्यासाठी लगेच आपण यायचं आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल. पाहायचं मात्र या षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभा करतोय तो पाहायचा मध्ये रायडर्स कालिसी संघ. ऑलरेडी धावसंख्या झाली म्हणजे तब्बल पाहायला 38 अशी धावसंख्या होत दिसत आहे. शेवटचं षटक कोण घेऊन येते ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे मात्र. आणि मात्र प्रयाग हा काय करतोय ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे मात्र. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखवलं होते मात्र याच्या अगोदरचा चेंडूवर मात्र एक विकेट प्राप्त केला मिलिंद यांनी मात्र. गोलमार्फत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते मात्र ते म्हणजे संदेश यांच्या स्वरूपात मात्र. चौथं षटक संघाच्या वतीने आणि वैयक्तिक पहिले षटक ते म्हणजे संदेशाचा पुढे चेंडू टाकण्याचा युगोला पहिला चेंडू मात्र पहिला चेंडू भिरकतोय ते पाहता चेंडू जातो आहे. निश्चितच चांगलं शतक पाहायला मिळतंय ते म्हणजे उरलेली संघाचा हा शतक पाहता दुसऱ्यापर्यंत असेल तू मैमे होताना दिसत मात्र तोपर्यंत तिथे पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे विकेट प्राप्त होताना दिसत मात्र फक्त आणि फक्त सिंगल प्राप्त होतोय या चेंडू मागे मात्र एक रनआउटच्या स्वरूपात विकेट सुद्धा प्राप्त होताना दिसत मात्र. धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्येत 39 अशी धावसंख्या होताना दिसत मात्र. आई गावदे क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिकचे अध्यक्ष चषक 2026 मध्ये आता झालेली देणगी आलेली ते म्हणजे जगदीश परशुराम म्हात्रे विठ्ठलवाडी यांच्याकडनं तब्बल 250 रुपयाची देणगी ते आलेले आहे. त्यांचं सुद्धा धन्यवाद देतो. असंच प्रेम राहू दे आमच्या संघावर मात्र. निश्चित असंच सहकार्य करत जावं मात्र. शेवटचं षटक असेल. पहिलं चेंडू झालेलं पहिल्या चेंडू मागे सिंगल प्राप्त झालेलं मात्र उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडू मागे पुढे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा संदेश. पुन्हा एकदा असलेले चेंडू मात्र सहज इथे खेळून काय पाहायचं चेंडू जातोय तोपर्यंत दुसराचा प्रयत्न असेल पाहायचं पण दुसरी सुद्धा धाव इथे कंप्लीट होते का मात्र. आणि निश्चितच कंप्लीट होणारच मात्र. 2 धावच्या सहाय्याने धावफलक पुढे सरतो. धावसंख्या येते म्हणजे 41 अशी धावसंख्या होताना दिसत मात्र. पहिले चेंडू सिंगल त्याच्यानंतर डबलनी कन्वर्ट केलं. उर्वरित 4 चेंडूच खेळ बाकी असेल अजूनपर्यंत पाहायला गेलं तर निश्चित एखादा मोठा फटका आला तर निश्चित आपल्या संघासाठी चांगलं होईल मात्र. त्या दृष्टिकोनात जाताना दिसत ते पाहायचं मात्र. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. एखादा विकेट किंवा एखादा चौकार आला तर निश्चित चांगलं होईल आपल्या संघासाठी मात्र. ऑलरेडी निश्चित अपोजिट संघ तेवढा ताकदीचा संघ मानला जातोय तो म्हणजे गावदे उर्नोली संघ. त्या संघासमोर निश्चितच 50+ स्कोर उभा करणं गरजेचं आहे मात्र. आणि पुढे चेंडू पुन्हा एकदा टाकण्यास सज्ज गोलंदाज पुन्हा संदेश. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू ते पाहायला मिळते. कमबॅक करतो हा गोलंदाज मात्र. आणि निश्चितच पुन्हा एकदा निर्देशन फेकी करतो हा गोलंदाज. कारण नाईटच्या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर टॉप 6 मध्ये पोहोचलेलं होतं म्हणजे गावदे उर्नोली संघ. तर मी मगात पण ते तेवढा ताकदीचा संघ आहे कारण अनेकदा असे टुर्नामेंटमध्ये सहभाग झाले बक्षीस पात्र सुद्धा झाले. उर्नोली संघ मात्र पुढे चेंडू संदेशांचा पुन्हा एकदा मार्क होता हा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडूला बिलकतो. चेंडू जातो माझा हवेत दिसतोय माझा चेंडू स्वतः शतक आणि तिथे पाहायला गेले ते झेल प्राप्त होतोय. पुन्हा एकदा हादरा बसतोय होतं म्हणजे रायडर्स कालिसे या संघाला मात्र ते म्हणजे 41 धावसंख्या मात्र विकेट प्राप्त होतोय मात्र दिसत मात्र. अजूनपर्यंत पाहायला तर कुठल्या अजूनपर्यंत या इनिंग मध्ये पाहायला गेलं तर हा 2 षटकार बिगेट पाहायला मिळाला मात्र. निश्चितच उर्वरित पाहायला गेलं तर अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. उर्वरित शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल. निश्चित 2 चेंडू मागे एखादा बिगेट आलं तर चांगलं होईल कारण पाहायला गेलं तर धावसंख्या 41 अशी धावसंख्या होताना दिसत आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी अजूनपर्यंत पाहायला तर एक विनंती करतोय. याच्यानंतर होणारा सामना असेल बापदेवी रांजणकार विपक्ष श्रीराम बलवली शुभम यांचा संघ असेल. प्लीज आपण कमिटी मेंबर आपण लगेच फोन करून घ्यायचा आहे की लगेच आपलं कर्णधार एक
बोलून घ्यायचं लगेच टॉस घेण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखवत होते ते म्हणजे सतेज यांच्या स्वरूपात मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ पाहिजे. पुढे चेंडू संदेश यांचा पुन्हा एकदा मारक होतो सतेजसाठी. फुलटॉस चेंडू जोरदार अपील होताना दिसत आहे मात्र आणि मात्र पुरेपूर फायदा उचलला मात्र सतेज यांनी मात्र एखादा निश्चित हा चेंडू मग बिगिट आला असं तर बरं झालं असं, कारण फुलटॉस चेंडू होता. एक सुवर्ण संधी होती मात्र हवेची साथ सुद्धा त्या दृष्टिकोनावर पाहायला मिळतोय मात्र. आणि मात्र इथे पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त होतोय. धावसंख्या म्हणजे 42-42. शेवटचा चेंडू हा लेबाईच्या स्वरूपात एक रन प्राप्त होते. पुढे चेंडू संदेशांचा पुन्हा एकदा मारक होता. हा गोलंदाज पुन्हा एकदा चांगला होता चेंडू. एक यार्करचा चेंडू सहजरित्या खेळून काढता येईल. दुसऱ्याचा प्रयत्न नसेल तोपर्यंत इथे पाहायचं मात्र आणि फक्त एक सिंगल प्राप्त होतोय आणि टार्गेट सेट केलंय. धावा झाल्या ते म्हणजे 43 आणि 44 धावून टार्गेट सेट विजयाच्या दिशेने पाहायला गेलं तर ते म्हणजे गावदेवी उरवली या संघाला 44 धावांचं टार्गेट विजयासाठी ठेवलेलं आहे. तत्पूर्वी एक विनंती करतो प्लीज बापदेवी रांजणकर विपक्ष श्रीराम बलवली शुभम यांचा संघ प्लीज आपण जर आला असला तर लगेच आपण कर्जदार पाठवतो टार्गेट प्लीज. चेंडू द्यायचं प्लीज. कमिटी मेंबर चेंडू द्यायचं प्लीज. चेंडू घ्यायचं प्लीज. 44 धावांचं टार्गेट सेट केलं विजयासाठी. निश्चितच एक ताकदीचा संघ मानला होता म्हणजे गावदेवी उरनोली संघ. आजच्या दिवशी पाहायला गेलं तर आज ज्या टीमला मी अनाऊन्स करतोय त्यांनी लगेच आपला संघ इथे उपलब्ध करायचा प्लीज. याच्यानंतर होणार सामना असेल बापदेवी रांजणकर विपक्ष श्रीराम बलवली शुभम यांचा संघ असेल. त्याच्यानंतर सामना असेल काठरपाडा दिघाटी विपक्ष कन्हैया कान्होबा या संघामध्ये भिडला जाईल. त्याच्यानंतर गावदेवी खारसापोली विपक्ष वाघरेश्वर कलवे या संघाबरोबर सामना भिडला जाईल. आज हे सर्व 8चे 8 संघ. तर पहिला षटक उरनोलीवाल्यांकडून अत्यंत चांगल्या पद्धतीनं टाकला गेला. त्याच्यामध्ये 7 धावा आणि 2 विकेट्स गेलेल्या होत्या. असं वाटलं होतं की 30च्या आतमध्ये काळसी संघ गारद होणार, परंतु त्याच्यानंतरचे 2 षटक अत्यंत सुंदर फलंदाजीसाठी अनुकूल असे दोन्ही फलंदाजांनी केलेले आणि टार्गेट त्याच्यानंतर काळश्री संघ सुद्धा बलाढ्य. आणि या दोघांच्या मध्ये आता जो सामना येते निश्चितच प्रेक्षक वर्गाला एक चांगला आनंद देऊन जाईल, मेजवानी देऊन जाईल हे मात्र इथे निश्चितच. विजयासाठी फक्त 4 षटकांमध्ये 24 चेंडू आणि 44 धावा. पुन्हा एकदा टार्गेट सेट झालेलं आहे काळश्रीच्या वतीनं. पहिल्या षटकातील पहिलं चेंडू सुंदर असं कट केलेलं आहे. मिडआउटच्या दिशेने एकच धाव होते आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा मला वाटतं पूर्ण होण्याच्या तयारीत. आणि आता मात्र अपील केलेली, परंतु आमचे तत्पर अंपायर यांच्याकडून आम्हाला डिसिजन थर्ड अंपायर काहीच नाही ना. ओके, पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि 2 धावांनी मात्र उरवली संघाने आपला खाता स्ट्राईकला असणारे बॅट्समन सुनील आणि नॉन स्ट्राईकला असणारा बॅट्समन संदेश. गोलंदाज प्रतीक सुद्धा काळश्रीच्या वतीनं नावाजलेला असा फलंदाज. गोलंदाज आणि पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षणाने सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलेलं. कोणत्याही पद्धतीचं दुसऱ्या धावसाठी काही चान्स दिलेला आणि एकाच धावेमध्ये दोन्ही बॅट्समन संतुष्ट. धावसंख्या वाढते, एक धावसंख्या होते, बिनबाद 3. चांगल्या पद्धतीचं असं क्रिकेट या भालच्या ग्राउंड मध्ये. आजूबाजूला सुंदर असं निसर्गरम्य झाडी, त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे सुंदर असं समुद्र की ज्याला आपण भाऊच्या धक्क्यापर्यंत हा समुद्र गेलेला. आणि या समुद्राच्या काठावर असणारे चोटखुबे, जिताडी, निवट्या, हरब्या या सगळ्यांचा असा समूह असणारा हा बाल ग्राउंड. आणि त्याच्यामध्ये या वातावरणामध्ये हा ग्राउंड आणि ग्राउंडवर चाललेला आजचा शेवटचा दिवस. सुंदर असा मारलेला सरळ सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी जबरदस्त असा षटकार. आणि 6 धाव्याने उरनोली संघाची धावसंख्या वाढते ती बिनबाद 9. सुंदर असा जबरदस्त टायमिंग शॉट ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या विश्वामध्ये, क्रिकेटच्या दुनियामध्ये, क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याला टायमिंग शॉट म्हटलं जातं, असा टायमिंग शॉट या उरनोलीच्या बॅट्समन महाराष्ट्र संदेश
याच्याकडून निश्चितच पाहायला मिळलंय. पुन्हा एकदा प्रतीक एक 7 ते 7 पावलांचा आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं मारलेला सरळ सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र धाव संख्या होते ती 15. पहिल्या षटकामध्ये 15, अजून सुद्धा या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि 15 तर धावा उर्नोली संघानं या काढलेल्या आहेत. खणखणीत अशा 15 धावा प्रत्येक आपल्या षटकातील पहिल्या षटकातील आणि सुंदर. आता मात्र कमबॅक केलेलं प्रतीक यानं. अशाच पद्धतीची गोलंदाजी हवी आहे, कारण आपला टार्गेट मात्र फक्त 43 धावांचं आणि विजयासाठी 44 धावांचं आपण दिलेलं आहे. त्याच्यामुळे गोलंदाजी ही निश्चितच चांगल्या पद्धतीनं आपल्याला करावी लागेल काळश्री संघाला. पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं आता मात्र कोणत्याही परिस्थितीत 21 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र फक्त 23 धावांची गरज आहे ती उर्वरित 3 षटकामध्ये. मग 18 चेंडू आणि 23 धावा. आता यानंतरचा होणारा सामना आहे बापदेवी रांजणखार वर्सेस श्रीराम बलवली. चला आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी, कारण आजचं शेवटचा दिवस आहे, अजून आपल्याला मॅचेस इथं खूप खेळवायच्या आहेत शेवटच्या दिवसामध्ये. कारण जसं आपण उशीर कराल तसं आपल्याला मग मात्र आम्हाला ओव्हर्स कमी करावे लागतील आणि त्याचा परिणाम निश्चितच आपल्यालाच भोगावं लागणार आहे. तरी जास्तीत जास्त षटकं खेळून आम्हा प्रेक्षक वर्गांना चांगली मेजवानी मिळेल ही आमच्याकडून अपेक्षा आहे. तरी कृपया आपण लवकरात लवकर वेळेचं बंधन पाळून इथे उपस्थिती नोंदवायची आहे. गावदेवी रांजणकार वर्सेस श्रीराम बलवली. पुन्हा एकदा दुसरे षटक काळश्रीच्या वतीने घेऊन आलेले गोलंदाज नितेश. तर गोलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते नितेश यांच्या स्वरूपात पाहायला गेलं तर दुसऱ्या षटक घेऊन स्वतः गोलंदाज पुढे मी पुन्हा एकदा मार करतोय. पुन्हा एकदा संयमी खेळी पाहायला मिळते. इथे पाहायचं मात्र झेल होते का, मात्र झेल ड्रॉप होते. मात्र एक चांगलासा झेल टिपला असं निश्चित एक चांगलासा प्रेशर आला असं मात्र तसं नव्हतं. मात्र इथे झेल ड्रॉप होण्याचा इथे कारणावर हा मात्र या बिगिटचा विचार आपण केला सर पाहायला गेलं तर विलास सर पूर्णपणे हवेची साथ होती. त्या हवेच्या साथीने मात्र त्यांनी बिगिट ठेवलेलं. मात्र सहज इथे बिगिट पाहायला मिळालं. 3 षटकार पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी चांगलाशी कामगिरी बजावतो येतो म्हणजे स्वतः फलंदाज संदेश. ओटू विलास सर. निश्चितच कॅच थोडा ओव्हर होता, कारण मिडलचा फिल्डर थोडा पुढे होता आणि कॅच पाठीमागे असल्या कारण प्रयत्न चांगलं केलं, सुंदर असं प्रयत्न केलं होतं, परंतु कॅच घेण्यामध्ये मात्र ते अयशस्वी झालेले. पुन्हा एकदा आणि आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी, परंतु स्वैर चेंडू टाकलेला. प्लीज आमचे पंच 3 दिवस लगातार चांगल्या पद्धतीनं इथं अंपायरगिरी करतायत. डिसिजन राईटच असणार आहे, कारण कोणाच्याही बाजूने किंवा कोणाच्या वतीनं आम्ही इथं डिसिजन देणार नव्हतं, त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. पुन्हा एकदा नितेश आणि आता मात्र फुल चेंडू, परंतु त्याचा फायदा मात्र उठवू शकले नाहीत बॅट्समन आणि निर्धाव असा चेंडू. चव्वेचाळीस धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी काळश्री संघानं उर्नोली संघाला दिलेलं आणि आता मात्र आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी उर्नोलीच्या बॅट्समन यांच्याकडून निश्चितच आम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करावी लागेल काळश्री संघाला आणि पुन्हा एकदा सुंदर असं निर्धाव चेंडू. प्लीज अंपायरशी उज्जत घालू नका आपण. प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण अंपायरच्या बरोबर उज्जत घालू नका. आम्ही अगोदर सांगितलेलं आम्ही इथं नियोजन करतोय, त्याच्यामुळे अंपायर कुणाच्याही संघाची प्लीज हा गैरसमज काढून टाका. कुणाची बाजू घेणार नाहीत अंपायर, कारण आम्हाला मॅचेस चांगल्या पद्धतीने तर पार पाडायच्या आहेत, आतापर्यंत चांगल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे अंपायरशी कोणी उज्जत घालू नका. प्लीज
आमची विनंती असेल तुम्हाला. हा निश्चित विनंती असेलच आणि दोन्ही पंच पाहायला गेलं आमचे होणे तुमचेच नाही, फक्त ते काय असेल ते डिसिजन ते देते व्यवस्थित. पुढे चेंडू पुन्हा एकदा टाकण्याचं जुगल पुन्हा एकदा मार्क होतोय, पुन्हा एकदा चांगला होतो इथं पाहायचं मात्र एक रनच विकेट जाते का मात्र, पण मात्र पाहायचं मात्र 50 काय पोहोचतो आमच्याकडं आणि निश्चितच फलंदाज कुठे सेफ होतो दिसत आहे. मात्र पुन्हा एकदा सिंगल प्राप्त होते, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या होती ती म्हणजे 24. निश्चितच सामना विजयश्री प्राप्त करण्यासाठी 11च्या सरासरी जायचं. हा सामना विजय पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केला प्रत्येकाने, त्याच्यानंतर हा मितेश हा गोलंदाज देतोय. पाहायला गेला अजूनपर्यंत काही उर्वरित खेळ बाकीचा चेंडूचा खेळ बाकी असेल निश्चित याच्यातून होणार सामना असेल. मी वारंवार विनंती करतो, इनिंग तर संपलेली आहे, प्लीज बापदेवी रांजणकार विपक्ष श्रीराम बलवली शुभम यांचा संघ प्लीज आपण यायचा आहे. लगेच आपला सामना लगेच चालू करण्यात येईल, प्लीज आपण सहकार्य करायचं विनंती असेल तुम्हाला. पुढे चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी गोलंदाज मितेश हा गोलंदाज देतो. पाहायचं मात्र उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असेल आणि मात्र चांगला असा चेंडूला भिरकवतो, चेंडू येतोय पाहायचा मात्र आणि निश्चित वन बाउन्स चौकार मिळते मात्र आणि चौकारच्या साहाय्याने मात्र धावफलक पुढे सरतो. धाव संख्या तिथे म्हणजे 28-28 ओटी विला सर. सुंदर असा फटका मारलेला. खरं तर हा वाईट चेंडू होता, परंतु बॅट्समननी वाईटच्या एका धावाचा विचार केला नाही, की त्याला माहिती होतं की आपण जर फटका मारला तर त्याच्यावर निश्चितच 4 धावा मिळतील आणि त्याच पद्धतीनं त्यानं फटका मारला 4 धावा वसूल केलेल्या आहेत. 28 धावा झालेल्या आहेत उर्नोली संघाच्या. आता फक्त 16 धावांची मला वाटतं गरज जिंकण्यासाठी आणि सुंदर आता मात्र खरंच कमबॅक पुन्हा एकदा केलेला आहे काळसेच्या गोलंदाजानं संदेशने आणि दुसरा षटक संपलेला आहे आणि आता उर्वरित 12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण झालेलं आहे. चला वारंवार विनंती करून सुद्धा आपण गावदेवी रांजणकार वर्सेस श्रीराम काळश्री, गावदेवी रांजणकार बापदेवी रांजणकार वर्सेस श्रीराम बळवली. चला शुभम जर आपण असाल कर्णधार बळवलीचे आणि रांजणकारचे कर्णधार, आपण कृपया स्टेजकडे या. खरं तर आता ही आपली इनिंग संपत आलेली आहे. एक इनिंग झाल्यानंतर खरं तर आपण टॉस विनसाठी इकडं यायचं असं नियम असतो, परंतु आपण दुसरी इनिंग पण संपायला आली तरी आपण दोन्ही कर्णधार इथे उपस्थित राहिला नाहीत. शेवटी आपल्याला मग पॅनल्टी मिळेल याची नोंद घ्यावी आणि आपण लवकरात लवकर पॅव्हलियनकडे टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. तिसरं षटक घेऊन येते काळश्रीच्या वतीनं गोलंदाज विनीत. खरोखरच म्हणावं लागेल की उर्नोली संघाच्या खेळाडूंमध्ये निश्चितच दम आहे, कारण 2 षटकामागे त्यानं धावा बनवले ते 28, 14चा टार्गेट राखलेला आणि आता त्याच्याही निम्म म्हणजे 8चा प्रत्येक षटकामागे टार्गेट विजयासाठी. 2 षटकं 12 चेंडू आणि 16 धावा. निश्चितच त्याच्यासाठी आपल्याला निश्चितच चांगलीशी मेहनत चांगलीशी गोलंदाजी करायला लागेल, कारण ऑलरेडी 12 चेंडू मागे आहेत. तुम्हाला 16 रनची गरज असेल असं कुठला गोलंदाज असेल निश्चित तो कमबॅक करू शकतो ते सुद्धा. पण अजूनपर्यंत ओपनिंगची जोडी सुद्धा अजूनपर्यंत विकेट प्राप्त झाली नाही, मात्र अजूनपर्यंत तीच जोडी दिसते आपल्याला. मात्र चांगलीशी कामगिरी बजावताना दिसत. एका साईडला सुनील दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर संदेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. संदेश यांनी चांगलीच कामगिरी बजावतोय. अजूनपर्यंत वरती पाहायला गेलं तर 12 धावसंख्या खेळत आहे, चांगलासा कारनामा करतोय. आता मात्र तिसरा गोलंदाज देतो स्वतः गोलंदाज पाहायला गेलं तर विनीत हा कशापर्यंत गोलंदाजी करतोय ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण हायवोल्टेज सामना पाहायला मिळतोय. याच्यानंतर होणार सामना आम्ही वारंवार विनंती करतोय, प्लीज विनंती असेल तुम्हाला सुद्धा. याच्यानंतर होणारा सामना असेल बापदेवी रांजणकार विपक्ष श्रीराम बलवली. बापदेवी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तरी एक विनंती करतो श्रीराम बलवली संघाला प्लीज. पुढे चेंडू पुन्हा एकदा विनंती पुन्हा एकदा मार्क होतोय. पहिला चेंडू कमबॅक करतोय ते पाहायचा मात्र काही समजू शकल्या मात्र इथे लेगबायच्या स्वरूपात एक रन्स प्राप्त होतोय. एक धावसंख्येने मात्र धावसंख्येत भर पडतो. धावसंख्या होती ती म्हणजे 29-29. उर्वरित पाहायला गेलं तर 11 चेंडू खेळ बाकी असेल. 11 चेंडू म्हणजे पाहायला गेलं तर 15 धावांची गरज असेल. 11 balls 15 runs टू विन. गावदेवी उर्नोली संघ पाहायचं मात्र कमबॅक करतो का हा गोलंदाज. अजूनपर्यंत निश्चित 2-3 चेंडू जर निर्धावफेकी येईल तर निश्चित चांगला होईल. एक हायवोल्टेज सामना पाहायला मिळेल आम्हाला सुद्धा आणि प्रेक्षक वर्गाला सुद्धा. मात्र प्लीज इथे पाहायला तर बापदेवी रांजणकार संघाचा इथे कर्णधार उपस्थित झालेला आहे, तर एक विनंती करतोय श्रीराम बलवली संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. आणि कमिटी मेंबरला एक विनंती असेल की आपण प्लीज यांना फोन करून यायचा. जे संघ खेळतील त्या सर्व संघांना एक आपण प्लीज फोन करून घ्यायचा प्लीज. पुढे चेंडू पुन्हा एकदा विनीत यांचा पुन्हा एकदा मारखरी हा गोलंदाज एक कटर गोलंदाज वाटतोय तो म्हणजे रायडर्स कालिस्ते संघाला. पुढे चेंडू
पुन्हा एकदा चेंडूला विरकवतो. चेंडू स्वतः शतकशाही का मात्र शतक होतो तो म्हणजे प्रेक्षक वर्ग शतकशाही असं मात्र पाहायला मिळते मात्र आणि पुन्हा एकदा बिगिट पाहायला मिळतोय. ओटू विलास सर. आता मात्र फक्त 9 धावांची आहे ना, फक्त 9 धावांची गरज आहे ती उरनोली गावदेवी उरनोली संघाला विजयासाठी. आणि आता मात्र पूर्ण खेळ या उरनोली संघानं आपल्या कंट्रोलमध्ये घेतलेलं इथं पाहायला मिळतं. कारण आता जो काही षटकार मारलेला आहे लाजवाब असा षटकार उरनोलीच्या फलंदाजाच्या बॅट्समधून निघालेला, आतापर्यंत चांगल्या हिट्स या मारलेल्या आहेत उरनोलीच्या खेळाडूनं. पुन्हा एकदा विनीत आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा जबरदस्त शॉट. आणि आता मात्र फक्त 3 धावांची गरज. जवळजवळ या षटकामध्ये उरनोली संघ विजयाच्या उंबरठ्यावर फक्त उंबरठा पार काढायला फक्त 3 धावांची गरज. सुंदर असं खेळ उरनोलीच्या फलंदाजांकडून आपल्याला निश्चित इथं पाहायला मिळतं. पूर्वीपासून उरनोली तसं काळश्री संघ सुद्धा चांगलाच प्रतीकचा चांगला संघ, परंतु आता मात्र कुठेतरी त्यांना पराजयाच्या छायेत म्हणजे जवळजवळ 99.99% हा उरनोली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. एक तर धाव काढलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दिसत नाहीत. आणि आता मात्र फक्त 2 धावांची गरज. 42 धावा झालेल्या आहेत उरनोली संघाच्या आणि आता फक्त 2 धावांची गरज. म्हणजे एकही विकेट न जाता उरनोली संघानं हा जो टार्गेट काही ओलांडलेला आहे खरंच खूप कौतुक मानावं लागेल. सुंदर चेंडू टाकलेला निर्धाव असा चेंडू, परंतु आता मात्र वेळ निघून गेलेली आहे. कारण अजून सुद्धा हा षटक संपल्यानंतर अजून सुद्धा एक षटक बाकी आहे आणि त्याच्या अगोदरच उरनोली संघानं आपला टार्गेट इथं पूर्णपणे सेट केलेला. आणि सुंदर अशी फलंदाजी इथं निश्चितच आपल्याला उरनोलीच्या फलंदाजांकडनं पाहायला मिळते. दोन्ही ओपनर्स आणि आता मात्र 1 धाव तर मिळाली आणि हा मला वाटतं दुसरी धाव पूर्ण करतील. आणि इथं मात्र उरनोली संघानं आपला विजय निश्चितच केलेला आहे. आम्ही दोन्ही संघांचे विजय आणि पराजय अशा दोन्ही संघांचं मनापासून आभार मानतो की आपण इथं आलात, आपलं चांगलं खेळ आपण इथं दाखवताय. काळश्री संघाचं सुद्धा मनापासून आभार. बॅड लक काळश्री संघ.